वाढत जाते तितका तो उथळ उथळ होत जातो, म्हणजे ज्याला शॅलो ब्रीदिंग म्हणतात. आणि मग आपल्या फुफ्फुसांची संपूर्ण क्षमता न वापरता बहुतेक वेळेला आपण वरच्या फक्त 20 किंवा 30% किंवा कधीकधी त्याहूनही कमी फुफ्फुसांची क्षमता आपण वापरायला लागतो. आणि यानं होतं काय, तर यानं आपल्या रक्तातली सॅच्युरेटेड ऑक्सिजनची जी पातळी आहे, ज्याला SpO2 म्हणतात, ती खाली खाली जात राहते. आणि मग SpO2 ची पातळी खाली गेली की आपण अजून अँक्शियस होतो आणि मग आपला श्वास अजून शॅलो होतो. तर ही एक विशियस सायकल आहे आणि ती रक्ताच्या, आपल्या ऑर्गन्सच्या आणि एकूणच शरीराच्या आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. तर हे टाळायचं असेल तर आपण जास्तीत जास्त वेळेला संपूर्ण फुफ्फुसं भरून श्वास घ्यायची सवय लावून घेतली पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपला श्वास कसा चालू आहे हे आपण सातत्यानं तपासून बघितलं पाहिजे.